विधान परिषद सभापतींविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीनं भाजपची मदत घेऊन काँग्रेसला शह दिला होता। आता सभापती पदाच्या निवडणुकीत पुन्हा ही युती समोर येऊ शकते। मात्र ही छुपी युती पुन्हा उघड करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनं धूर्त राजकीय खेळी खेळली आहे। सध्या सभापती पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत। यात राष्ट्रवादीतर्फे रामराजे निंबाळकर, काँग्रेसतर्फे शरद रणपिसे, शिवसेनेतर्फे नीलम गोऱ्हे तर अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेनेच्या अनुमोदनावर अर्ज भरलाय, त्यामुळे शिवसेनेनंच त्यांना उभं केलं असल्याचं स्पष्ट होतं। उद्या प्रत्यक्ष मतदानावेळी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष यापैकी कुठलाही एक उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवण्याची काँग्रेसची आणि शिवसेनेची खेळी आहे। तसं झालं तर प्रत्यक्ष निवडणुकीत तटस्थ राहण्याचा विचार करणाऱ्या भाजपला तटस्थ न राहता राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करावं लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला बदनाम करण्याची संधी शिवसेनेला मिळेल, तर राष्ट्रवादीला बदनाम करण्याची ही संधी काँग्रेसला मिळणार आहे। यासाठी शिवसेनेनं मुद्दाम भाजपशी पाठिंब्याबाबत चर्चा केली आहे। भाजपाने शिवसेनेला पाठिंबा द्यावा किंवा भाजपाने जर का उमेदवार उभा केला तर शिवसेना आपला उमेदवार उभा करून घेईल, मागे घेईल फॉर्म। भाजपाने आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा भाजपाने आमचा पाठिंबा घ्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा कुठेही पाठिंबा घ्यायचा नाही अशी भूमिका देखील आमची ठरलेली आहे। या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील संख्याबळावर एक नजर टाकूया। विधान परिषदेत काँग्रेसचे 21, शिवसेनेचे 7, काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने असलेले अपक्ष 4 असं 32 संख्याबळ आहे। राष्ट्रवादीच्या बाजूने राष्ट्रवादीचे 28, अपक्ष आणि इतर 3 असं 31 संख्याबळ आहे। त्यामुळे काँग्रेस शिवसेना एकत्र आले तर तटस्थ न राहता राष्ट्रवादीच्या विजयासाठी भाजपला मतदान करावं लागेल। राज्यातील सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळाल्यानं दुखावलेली शिवसेना विविध मुद्द्यांवरून भाजपला अडचणीत आणतीये, तर शिवसेनेनं टोकाचा निर्णय घेतल्यास सरकार पडू नये म्हणून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याची भूमिका घेतली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीला सभापतीपद देऊन बदल्यात उपसभापतीपद मिळवण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे। मात्र या सगळ्या खेळींमुळे राज्याच्या राजकारणात सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। राज्याच्या राजकारणात सध्या काय चाललंय हेच कळत नाही। कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू याचा थांगपत्ता लागत नाहीये। आपल्याच मित्रपक्षाला शह देण्यासाठी विरोधी पक्षाची मदत घेतली जाते। सभापती पदाच्या निवडणुकीतही याचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती उघड करण्यासाठी खेळी खेळली आहे ती शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।